तर पेपर इझी आला तर तुम्हालाच सर्वात जास्त मार्क पडतील. पेपर मॉडरेट आला तरी तुम्हालाच सर्वात जास्त मार्क पडतील आणि हार्ड पेपर आला तरी पण तुम्हालाच सर्वात जास्त मार्क पडतील, कारण तुम्ही हार्डच प्रॅक्टिस केलेली आहे. समजलं मित्रांनो? हा माइंडसेट आहे, हे कानमंत्र आहे. हे जर तुम्ही फॉलो केलं ना, मी लिहून देतो मित्रांनो, मी लिहून देतो, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मित्रांनो जय हिंद. कशा सगळे? आज अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायचं आहे की बाबा पोलीस भरती 2025चा पेपर कसा येईल याबद्दल सांगा. बघा, तुम्ही मुंबईला फॉर्म भरलेला आहे, तुम्ही पुण्याला फॉर्म भरलेला आहे, तुम्ही GRP ला फॉर्म भरलेला आहे, तुम्ही मीरा भाईंदरला फॉर्म भरलेला आहे, तुम्ही ठाणे सिटीला फॉर्म भरलेला आहे, तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे, महाराष्ट्रातील 36 घटकात फॉर्म भरलेला आहे. आता सगळीकडून हीच बोंब आहे की सर अमुक अमुक जिल्ह्याचा किंवा घटकाचा पेपर पॅटर्न कसा येईल किंवा कसा असेल किंवा प्रश्न कसे येतील किंवा काय याबद्दल मार्गदर्शन करा. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला आहे ना या व्हिडिओच्या माध्यमातून एक माइंडसेट सांगणार आहे, एक स्ट्रॅटर्जी सांगणार आहे. ती स्ट्रॅटर्जी जर तुम्ही फॉलो केलं तर तुमच्यासोबत गुलीगत धोका होऊच शकत नाही. आलं का लक्षात? म्हणजे पेपर कसा येऊ द्या, तुमच्यासोबत गुलीगत धोका होणार नाही. हे कानमंत्र आहे यशाचे, हे तुम्हाला फॉलो करायचे. कारण माझ्यासोबत असं अनेकदा झाले, मी 3 वेळा हे पेपर पॅटर्नच्या चक्करमध्ये तोंडावर पडलेलो आहे. तर हे तुमच्यासोबत होऊ नये यासाठी एक मी तुम्हाला स्ट्रॅटर्जी सांगतो. बघा, आपला जो पेपर असतो ना तो 3 प्रकारचा असतो. कसा असतो? एक असतो इझी. कसा असतो? इझी असतो, म्हणजे तुम्हाला इकडे 90+ सहज मिळून जातात. ओके. दुसरा पेपर असतो मॉडरेट, म्हणजे त्याला आपण ऍव्हरेज म्हणू. ओके. ऍव्हरेज पेपरला तुम्ही 80+ घेऊ शकतात. ओके. आणि एक असतो हार्ड पेपर असतो, खूप हार्ड येतो. ओके. इकडे जवळपास आपल्याला 70 घेणं पण अवघड होऊन जाते. असे हे पेपरचे 3 प्रकार आहेत. ओके. मग काही ठिकाणी इझी पेपर येतात, जसं जळगाव 100पैकी 100 देखील घेतलेले आहेत पोरांनी. काही पेपर येतो हार्ड, जसं की मीरा भाईंदर बघितलं, खूप पेपर हार्ड येतं, तिथे 80-85 घेणं पण एक मोठं चॅलेंज होऊन जाते. ओके. तर असं पेपर राहते. आता पेपर पॅटर्न हे 2 प्रकारचेच असतात. कुठले असतात? एक जीकेच्या बेसवर आणि एक असतं मॅथ्सच्या बेसवर. ओके. जर आपण आपल्या पोलीस भरतीला सब्जेक्टचं सेग्रिगेशन केलं तर बघा, जीके आणि करंट ह्याचे एकूण 25 प्रश्न आहेत. ओके. याच्यामध्ये करंटचे तब्बल 5 ते 12 प्रकारचे प्रश्न आपल्याला राहतात तिकडे. ठीक आहे. त्यानंतर मराठी आहे 25 प्रश्न आहे, गणित आहे 25 प्रश्न आहे आणि बुद्धिमत्ता आहे 25 प्रश्न. आता यामध्ये जर मॅथ्सच्या बेसिसवर पेपर येणार असेल, काय म्हटलं? मॅथ्सच्या बेसिसवर पेपर येणार असेल तर हे 50 मार्क तर इकडे फिक्स झाले आणि हे जे बाकी उरलेले आहेत ना हे थोडेसे कमी येतात आणि ह्यांचा वेटेज वाढतो. म्हणजे हे 50, 55 आणि तब्बल 60 पण जाताना दिसतात. म्हणजे जर 60 प्रश्न ह्याचे जर पकडले की म्हणजे मॅथ्सच्या बेसिसवर पेपर आला, 60 इकडे मार्क आले, तर उरलेले जे आहेत ते किती आहेत? 40 प्रश्नच आहेत. ओके. आणि हे 40 प्रश्न परत या दोघांमध्ये वाटून दिलेले आहेत. म्हणजे मॅथ्सच्या बेसिसवर प्रश्न आलं तर 50 ते 60 प्रश्न मॅथ्सचेच असतात आणि उरलेले मग जे काय आहे ते जीके, करंट आणि मराठी याच्यावर असते. आणि जीकेचा जर बेस घेतला, ओके, जीकेचा जर बेस घेतला तर ह्याच्यामध्ये बघा, जीकेचे तुम्हाला 25च प्रश्न दिसतील इकडे, पण असं नाही. इकडे काय ते तब्बल तुम्हाला 60, 65 एवढे प्रश्न फक्त जीकेचे दिसतात. आणि इथे फक्त गणित, बुद्धिमत्ता घेऊन फक्त 20 ते 30च प्रश्न तुम्हाला दिसतील, ह्याच्या पलीकडे दिसणार नाहीत. आणि उरलेलं आहे ते मराठीला. आलं का लक्षात? म्हणजे जीकेच्या बेसिसवर 60 आणि 65 प्रश्न आणि उरलेल्या मग मॅथ्सला आणि मराठीला घेऊन तुम्हाला जास्त स्कोर करता येत नाही. आणि जीकेचे प्रश्न तुम्हाला माहित आहे आपल्या हातात नाही. जे तुम्ही वाचलेले
तेवढे जर प्रश्न आले तर ठीक आहे, ते टॅकल करू शकतो, पण जे नाही वाचले त्याला आपण काहीच करू शकत नाही. ओके, तर असं 2 प्रकारचा आपल्याला पॅटर्न पाहायला मिळतोय. आता काय होते, तुम्ही काय करता माहितीये का, जळगावला गेल्या 2 वर्षापासून पेपर कसा येतोय, इझी येतोय. मग तुम्ही काय करता माहितीये का, अरे नाही, मी जळगावला पेपर भरलेला आहे, गेल्या 2 वेळाचा पेपर जो आहे तो इझी आलेला आहे, यंदा आपण तुम्ही जो काय आहे तो इझीचाच अभ्यास करता. तसंच आहे मीरा भाईंदरचे मागचे 2 पेपर बघा. पेपर कसे आलेले आहेत, हार्ड आलेले आहेत, टफ आलेले आहेत. तिकडे 85 वगैरे घेणं पण चॅलेंजिंग राहिलेलं आहे. त्यानंतर ठाणे सिटीचा पेपर बघा, इझी आलेला आहे, 85-90 सहज घेता येते. पण आता तुम्ही काय करताय, मागील पॅटर्न फॉलो करताय की नाही बाबा हाच पॅटर्न येणार आहे. मी तुम्हाला इकडे एक स्ट्रॅटेजी सांगतो, एक माइंडसेट सांगतोय मित्रांनो. मागील काहीही पेपरचा पॅटर्न असो, तुम्ही त्याला फॉलो करू नका. तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही फक्त आणि फक्त हे जो हार्ड आहे ना, हार्डचा माइंडसेट ठेवा आणि हार्डच प्रॅक्टिस करा. म्हणजे जर मॅथ्सच्या बेसिसवर पेपर आला तर तिथले जे प्रश्न आहेत ते थोडेसे हार्ड आहेत, तर तुम्ही काय करा, हार्ड प्रश्नांचा सराव करा. ओके, तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगतो, हार्ड प्रश्नांचा सराव करण्यासाठी तुम्ही स्कॉलरशिपची पुस्तकं वापरा, त्याच्यातून पण तुमचं नॉलेज वाढेल. आणि तलाठीचा एखादा प्रश्नसंच घ्या इफ पॉसिबल. जर तुमचा अभ्यास झाला असेल तर मी सांगतोय, नवीन पोरांना हे सांगत नाही, नवीन पोरांनी जे तुमचं रेग्युलर चाललंय ते चालू द्या. पण जे जुने पोरं झालेले आहेत, मी केलेलं आहे बरं का, मी सांगतोय ते करा, तुम्हाला फायदा होईल. कारण मला देखील 50 पैकी 45+ मार्क मॅथ्सचे येत होते, पण मला असं वाटत होतं की ते जे 5 चुकतायत ते पण न चुकावे, म्हणून मी तलाठीचा प्रश्नसंच अभ्यास करून घेतलेला होता. एमपीएससीचा नाही घ्यायचा, कारण एमपीएससीचा खूप हार्ड आहे. ओके, तो नाही घ्यायचा. बघा, हे तुम्हाला मी कानमंत्र देतो यशाचे, की जर पेपर हार्ड आला किंवा पेपर हार्डची जर प्रॅक्टिस करायची असेल तर काय करायचं, तर तुम्ही काय करा, थोडेसे हार्ड प्रश्न घ्या. आणि हा हार्ड प्रश्न कुठून भेटतील, स्कॉलरशिपची पुस्तकं वापरा, तलाठीचा प्रश्नसंच आहे तो सोडवा. तुम्ही एक काम करा, मी केलं होतं म्हणून सांगतो, तुम्ही अजून हार्ड प्रश्नांचा सराव करण्यासाठी एखादी ऑनलाईन बॅच लावा. काय नाही, एक 700 ते 1000 रुपयापर्यंत खर्च येईल, पण मार्क तर वाढतील ना. इतरांपेक्षा जास्त मार्क घेऊन आपली पोस्ट फिक्स होऊ शकते. मग तुम्ही एखादी बॅच लावा. मग बॅचसाठी मी तुम्हाला 3 बॅच सजेस्ट करू शकतो. सर्वात बेस्ट आहे आपलं सचिन ढवळे सरांचं, जे मी स्वतः बॅच लावलेला, 800 रुपयाला बॅच होती. त्याच्यामध्ये पण बेसिक टू ॲडव्हान्स असे प्रश्न होते. त्यानंतर अमोल पाटील सर, ह्यांचे मी युट्यूबला त्यावेळेला व्हिडिओ पाहायचो, खूप जबरदस्त शिकवतात. तर अमोल पाटील सरांची पण तुम्ही बॅच लावू शकता. अमोल पाटील सर पण चांगलं शिकवताना दिसतात. ओके, त्यानंतर तुम्ही नितीन महाले सरांची पण बॅच लावू शकताय, त्यांचं पण बॅच तुम्हाला योग्य राहू शकते. फक्त पोलीस भरतीची बॅच लावायची, एमपीएससीची बॅच लावायची नाही, कारण एमपीएससीच्या प्रश्नांचा आपला काय संबंध नाही. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही मॅथ्सच्या जर बेसिसवर आला तर मॅथ्सचे प्रश्न थोडेसे हार्ड आहे आणि हार्ड प्रॅक्टिस करा. इझी सगळ्यांना येते मित्रांनो, इझी मध्ये सगळे स्कोर करतात. तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं व्हायचं असेल तर थोडंसं हार्ड तयारी करावी लागेल. आता येऊया जीकेच्या बेसवर. जर जीकेच्या बेसवर पेपर आला तर तुम्हाला काय करायचंय, परत सांगतो, जुन्या मुलांनीच हे फॉलो करा, नवीन पोरांनी हे फॉलो करू नका. नवीन पोरांचा जसा अभ्यास चाललाय किंवा मी जसे स्ट्रॅटेजी आखून दिले तसंच करा. इकडे मला असं वाटते की शालेय पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. इयत्ता 6वी 7वी 8वी 9वी 10वी किमान एवढे तरी पुस्तकं वाचा मित्रांनो. मी लिहून देतो, तुमचा स्कोर वाढणार. आलं का लक्षात? ओके, कारण सह्याद्रीचा ठोकळा, वर्दीचा राजमार्ग, नोबेलचे पुस्तकं जे आहेत ती तुमचा अभ्यास त्या लेवलला नाही नेत. काही प्रश्न हे हार्ड येणार, तर ते हार्ड टॅकल करण्यासाठी तुम्हाला बॅक जावं लागेल, शाळेच्या पुस्तकांकडे जावं लागेल. आणि अजून आपल्याकडे वेळ आहे, तुम्ही करू शकताय. आणि जर तुम्ही हार्ड पेपरची तयारी केली मित्रांनो, तर पेपर इझी आला तर तुम्हालाच सर्वात जास्त मार्क पडतील. पेपर मॉडरेट आला तरी तुम्हालाच सर्वात जास्त मार्क पडतील. आणि हार्ड पेपर आला तरी पण तुम्हालाच सर्वात जास्त मार्क पडतील, कारण तुम्ही हार्डच प्रॅक्टिस केलेली आहे. समजलं मित्रांनो? हा माइंडसेट आहे, हे कानमंत्र आहे. हे जर तुम्ही फॉलो केलं ना, मी लिहून देतो मित्रांनो, मी लिहून देतो, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. कारण मी माझ्या एवढ्या मोठ्या जर्नीमध्ये
2016 पासूनची माझी जर्नी आहे. या जर्नीमध्ये मी हेच शिकत आलोय. मी खूप वेळा पडलो, परत उठलो, पण जेव्हा उठलो तेव्हा मागे पडलो, काय चूक झाली हे लिहून घेतलं आणि त्याच्यावर काम केलं, म्हणून आज तुमच्या समोर इकडे यशस्वीपणे उभा आहे. समजते? तर हे सगळ्यांना फॉलो करा आणि बघा तुमचा स्कोअर 100% वाढणार आहे. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्हाला तर माहित आहे काय करायचंय, डिअर पोलीस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. थँक्यू मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.